हाय गाईज, नमस्ते नमस्कार. तर चला आज आपण बघूया आपली कांद्याचं रोप म्हणजे रोप नाही, आता ही कांदी लागण झाल्यापासून आहे ना, कांदे आता हे उगले. हे बघा, हे बारीक बारीक धनं टाकलेलं आहे म्हणजेच कोथिंबीर. आणि पाठीमागे जो दिसत आहे तो सध्या गहू आहे. गहू आता एक पाण्यावर आला आहे, तो एक पाणी झाल्यावर काढून घेऊ. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या दुसरीकडे. हे बघा, आपण हे कांद्याच्या वावरामध्ये मेथी पण लावलेली आहे, हे बघा मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हे आहे आपल्या पाठीमागं हरभऱ्याचं वावर आहे. आपण हरभरा पेरला आहे आणि हरभरे आता 3 पाणी दिले आम्ही. त्याच्यानंतर आता आम्ही त्याला पाणी देणार नाही, कारण की हरभऱ्याला पाणी कमी लागतं. गव्हाला पाणी 7 ते 8 लागतात आमच्याकडे. प्रत्येक ठिकाणी हवामानानुसार वेगवेगळं असतं. तर मला तुम्हाला मी दाखवतो माझी जांबाचा बाग. हा जांबाचा बाग, हे त्याला पेरू लागलेली आहे. आता इथं आम्ही ना एक मेथी आणि धनं टाकणार आहोत या वावरामध्ये. आजच सकाळी याचं आम्ही कल्टिवेशन केलं आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने. तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त द्राक्ष बाग होता. मी नाशिकमध्ये राहतो ना, परंतु आमचं घर हे खेडेगावात आहे आणि आम्ही खेडेगावाच्या शेजारीच माळ्यामध्ये राहतो. आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक करा. हे बघा, जांभळीच्या झाडाला मोर आलेला आहे, खूपच छान दिसत आहे. तुम्हाला दिसणार नाही, पण याची जांभळं इतकी सुपर गोड लागतात ना, खूपच आवडतात मला. धन्यवाद मित्रांनो. हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा.